तुम्हाला डाकू भेटेल इकडे. ज्याकडे घेतलं तर कटिंगचे पैसे फ्री, म्हणजे कटिंग फ्री. त्याला तित्तर म्हणतो ना आपण, तित्तर. तर बघा ब्रश बनवून ठेवलाय खावले काढायला. इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कोळंबी आणि पोचा पण त्या मार्केटमध्ये सगळे मराठी आहेत. थोडा मोठा रावस कापला ॲक्च्युली किलोवर आहे. किती लोकांची लय डिमांड असते. ही आगरी लोकांमध्ये जाम फेमस आहे. सुकी मच्छी मिळेल. वेगळा मासा बघायला भेटला आपल्याला कल्याणच्या फिश मार्केटला. हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ते रिक्षा स्टँड आहे त्यामुळे बराच टीटीचा आवाज येतोय. तर आत्ता मी आहे कल्याण स्टेशनला. कळवाने कळव्यावरनं मी ट्रेनने आलो आहे कल्याण स्टेशनला. आणि कल्याणला मी आलो आहे कारण आज आपण एक्सप्लोर करणार आहोत कल्याणचं फिश मार्केट. सकाळचे ऑलमोस्ट 11 वाजलेत आणि 11 वाजता बघा चालायला रस्ता नाही, एवढी गर्दी आहे. तर ठीक आहे मित्रांनो, जवळच आहे इथे हार्डली 2-3 मिनटाच्या अंतरावरती छाया डॉकीच्या बाजूला हे फिश मार्केट आहे. कल्याणला वेस्टला आहे, कल्याण वेस्टला हे फिश मार्केट. तर चला, तर हे बघा हे आहे मच्छी मार्केट छाया डॉकीच्या इकडचं कल्याणचं. आणि आता आतमध्ये जाणार आहोत, पण त्या जायच्या आधीच आपण तुम्हाला ते सुरुवातीलाच आहे बघा हे मासे मिळतील. त्या गल्लीच्या सुरुवातीपासूनच मासे सुरुवात होतात. रूपचंद कसा ताई? 180 रुपये किलो. बघा रूपचंद 180 रुपये किलो. हे काय आहे ताई? हे बघा या कुबऱ्या कशा आहेत? 100ला वाटा आहे. हा बघा हा 100ला वाटा आहे कुबऱ्यांचा. हा कोलिम आहे. ओके. हा बघा हा बघा कोलिमचा वाटा 50 रुपये. 100ला 3 वाटे. आणि कटला 200 रुपये किलो. हा बघा हा कटला 200 रुपये किलो. या ताईंकडे थोड्या पाण्याचे मासे आहेत. ते प्रॉन्स पण आहेत. प्रॉन्स कसे ताई? 400 रुपये किलो. हे बघा 400 रुपये किलो. आणि चांगले मोठे प्रॉन्स आहेत. हे तलावातले प्रॉन्स आहेत ना, फार्मचे. ओके. हा बघा रोहू कसा? 180 रुपये किलो. हा बघा बासा मासा कसा आहे? हा बघा 150 रुपये किलो बासा मासा. करवाली. बघा एक करवाली, एक वेगळा मासा बघायला भेटला आपल्याला कल्याणच्या फिश मार्केटला. करवाली 200 रुपये किलो. बघा या ताईंकडे तुम्हाला ना सर्व गोड्या पाण्यातले मासे मिळतील. आणि हे बघा फिश मार्केटच्या सुरुवातीलाच तुम्हाला सुकी मच्छीचं पण भेटेल. सगळे सुकी मच्छी आहे. जवळा कसा? 80 रुपये पाव. 120 रुपये पाव. बघा 120 रुपये पाव किलो. ओके. हा नवीन जवळा म्हणजे 500 रुपये किलो जवळजवळ 480 रुपये किलो. आणि हा 80 रुपये पाव किलो. 320 रुपये किलो. हे बघा इकडे सुकी मच्छी पण भेटेल तुम्हाला. सुरुवातीलाच सुकी मच्छीचं आहे दुकान. आणि अजून पण आहेत पुढे. हे दांडी कसे? दांडी हे बघा 120 रुपयाला पाव किलो. दांडी सुकड ना, दांडी सुकड. आणि हे मांदेली. हे बघा मांदेली 80 रुपये पाव किलो. आणि यांच्याकडे बरेच व्हरायटी आहेत सुक्या मच्छ्यांचे. बोंबील पण आहे. बोंबील कसे आहे पॅकेट? 150 रुपये पाव किलो. हे बघा हे बोंबील 150 रुपये पाव किलो पॅक केलेले. हे सुरुवातीलाच मिळेल तुम्हाला मच्छी मार्केटच्या सुरुवातीलाच हे सुकी मच्छी मिळेल. बघा वाम बघा केवढी मोठी वाम. ही बघा वाम आहे 600 रुपये किलो. केवढी मोठी वाम आहे बघा. ही पिवळी वाम आहे. ही खायला चांगली असते पिवळी वाम. सगळ्यात बेस्ट 600 रुपये किलो. आणि छोट्या सुरमई आहे. सुरमई कशी? ओके. बघा हे सुरमई आता यायला लागलेत वाटतं. हे 400 रुपयाला एक. आता मला यायला लागलं. आणि बोंबील आहेत. बोंबील कसे आहेत? हा बघा 100 रुपये वाटा लावला ताईने. आणि हे काय कापून ठेवलं आहे? फलई मच्छी. ही आगरी लोकांमध्ये जाम फेमस आहे फलई मच्छी. कशी किलो? 600 रुपये किलो. आहे बघा फलई मच्छी 600 रुपये किलोने. हे बघा या ताईंकडे बघा केवढं काय कापून ठेवलं. हे काय? हा बघा पोपट मासा आहे. केवढी मोठी साईज बघा पोपट माशाची. कसा किलो आहे तिथे? 600 रुपये किलो. पोपट मासा 600 रुपये किलो. आणि बघा पापलेट. हा आपला कलेट आहे. कलेट आहे ना? 1700 रुपये किलो. 1700 रुपये किलो. आणि हा पापलेट 1200 रुपये किलो. बघा 1200 रुपये किलो. साईज बघा केवढे त्या पापलेटची. आणि हे 1000 रुपये किलो पापलेट. आणि हे बघा हे प्रॉन्स आहेत. हे बघा हे कसे बोलले प्रॉन्स?
500 रुपये किलो. 500 रुपये किलो. आणि बघा हे बोंबील आता यायला सुरुवात झाली. बोंबीलचा वाटा 100. 100 रुपये बोंबीलचा वाटा आहे. किती बोंबील आहे त्याच्यात ग? 8 आहे. 8 बोंबील आहेत. 100 रुपये वाटा. ही सुरमई. आणि ही बघा सुरमई, मोठी सुरमई कशी? 700 रुपये किलो. 700 रुपये किलो. हे बघा 700 रुपये किलो. एकदम मग ती 1200 रुपये किलो. पण ही कुठनं येते आता? समुद्र झाला आपला चालू झाला? ताजी मच्छी आता. बर, ताजी मच्छी यायला लागले म्हणतात मग. हे बघा इकडे वाम बघा केवढी मोठी आहे. कशी देते वाम? वाम आता 1000चा रेट झाला. पिवळी वाम आहे. ही बघा पिवळी वाम 1000 रुपये किलो सांगतात. एवढे दिवस 1200 होता, आता 1000 झाला. कमी झाला आता. आता मच्छी यायला लागली तर कमी झाला. आणि हे काय कापून ठेवलंय? हा बघा हा पापलेट कसा? 1500 रुपये. 1500 रुपये किलो कलेट. गोड आहे. ही बघा ही गोळ कापून ठेवले इकडे. गोळ मासा 1000 रुपये किलो. एवढे दिवस 1200 होते, आता 1000 झाला. आता मच्छी यायला लागली तसं मार्केट थोडंसं हे व्हायला लागलं. हा हे बोंबील कसे? बोंबील आता 300 रुपये किलो आहे. हे 300 रुपये किलो चालू आहे बोंबील. 500 ने देतो. ओके 250 रुपये किलोने देतात मावशी. कोलंबी 400 रुपये किलो. आणि आता इथे लाईट गेली आहे. थोडा अंधार व्हायला लागला आहे पण तरी पण तुम्ही बघू शकता. कोळंबी आहे 400 रुपये किलो. आणि हे बघा एवढी मोठी मोठी कोळंबी आहे तुम्ही बघू शकता. हे बघा 400 रुपये किलो. बघा इकडे लेपा मासा आहे. हा लेपा कसा? 150ला वाटा. हा बघा 150ला वाटा आहे लेपाचा. हा बघा हा पाला मासा. लोकांची लय डिमांड असते पाला माशाला. कसा किलो आहे? 800 रुपये किलो. हा बघा सौंदाळे आहेत. कसे सौंदाळे वाटा? 200 रुपयाचा वाटा आहे. हे बघा हे 6-7 सौंदाळे आहेत. 200 रुपये वाटा. आणि हा बघा चांद मासा आहे. हा चांद मासा कसा आहे? हा बघा 200ला वाटा आहे. आणि यांच्याकडे रावस पण आहे. शेंडी रावस म्हणतो तसा. कसा देते हा शेंडी रावस? ते 1000-1200 रुपये किलो आहे. तर आपल्याला 1000 रुपये किलो सांगतात. आणि यांच्याकडे बरेच वेगवेगळे मासे आहेत. बघा पोपट मासा पण आहे. हा कसा किलो आहे पोपट मासा? 600 रुपये किलो आहे पोपट मासा. हा मी त्याला लेपत म्हणतो. लेपी मासा आहे का? हा बघा हाच ना. हा बघा हा तार मासा. बघा तार मासा. आणि हा कसा किलो? 600 रुपये किलो. आणि सोडलेली कोलंबी पण आहे. सोडलेली कशी आहे? 500 रुपये किलो देते सोडलेली कोळंबी. आणि हे बघा मच्छीकडे बरंच काय काय मच्छी आहेत. हे बघा ही सुरमई कशी दिली सुरमई? हे बघा 800 रुपये किलो सुरमई. आणि हा राणी मासा कसा वाट्यावर का? 100ला वाटा. हे बघा 4 आहेत राणी मासे. 100ला वाटा आहे. चांगलं फ्रेश. आणि पहिल्यांदा दिसलं मला मार्केटमध्ये इकडे. पापलेट पण आहे. हे बघा जे तुम्हाला सगळे मासे मिळतील. हे बघा हलवा पण आहे इकडे. हलवा कसा आहे ताई? हा बघा 600 रुपये किलो हलवा आहे. हा बघा पाला मासा. या मार्केटमध्ये ना मोठे मोठे पाला मासे आहेत. छान असे. बघा पाला मासा कसा किलो देते? बघा 1000 रुपये किलो आहे पाला मासा. तारली आहे ही. तारली आहे कशी किलो आहे? 250 रुपये किलो आहे तारली मासा. बघा हा बांगडा आहे. हा बांगड्याचा वाटा कसा? बघा 100ला 5 बांगडे. बघा पलई मासा. हा कसा किलो? 600 रुपये किलो पलई. आणि आता वाव खूप दिसतात मला. पिवळ्या वाव सगळ्यांकडेच दिसतात. कशी किलो आहे? 1000 रुपये किलो आहे. बघा वाव. आणि पिवळी वाम खायला चांगली लागते मस्तपैकी काळ्या वामपेक्षा असं माझं मत आहे. बाकी तुम्ही सांगा. हे बघा पिवळी वाम. आणि बघा इथे आहे जिताडा. कसा किलो तो? बघा 600 रुपये किलो जिताडा मासा. आणि हे बघा दादा इथे रावस कापतोय. बघा रावसची कटिंग चालू आहे. बघा केवढा मोठा रावस कापला ॲक्च्युली. किलोवर आहे. किती? 1200 रुपये किलो. बघा 1200 रुपये किलोला रावस आहे. तो मस्त मोठ्या साईजचा रावस आहे. आणि हा बर्फात आहे की फ्रेश एकदम फ्रेश रावस आहे. या बघा शिंपल्या. कशा शिंपल्या? हा वाटा कसा? हा बघा हा शिंपल्यांचा वाटा आहे 100 रुपयाचा. आणि बोंबील कसे आहे तो? हा ताई बोंबील कसे? हा बघा 100ला वाटा आहे बोंबीलचा. किती वाटे? किती आहे? ओके 6-7 बोंबील येतील तुम्हाला वाट्यामध्ये 100 रुपयाला. आणि बघा मावशीकडे पण बरेच मासे आहेत. आणि मुशी कशी आहे?
दीडशेला आहे. ओके 150 पर्यंत मिळेल आपल्याला मुशी. हे बघा यांनी आता रावस घेतलाय. कसा गेला तो रावस? किती? हा बघा 400 रुपयाला रावस. आणि फ्रेशवाला आहे ना, बर्फातला नाही ना, ताजा रावस. हा बघा हे बघा 400 रुपयाला. आणि हे दादा ना 400 रुपयाच्या रावसवरती बोंबील फ्री मागतायत 1 वाटा. आणि दिली मावशीने, दिली मागितली दिली मावशीने. हा हे रेग्युलर गिरायक असतात त्याला चालतं असं. तुम्ही एकच दिवस याल तर मागू नका, मावशी देणार नाही. कुठला आहे? गोळ मासा. ओके हा बघा गोळ मासा. आणि हे बघा गोळ. हे बघा हा बघा केवढा मोठा गोळ आहे बघा. हा बघा हा बघा. आणि याच्यातला बोत काढलेला आहे ना. हा बोत काढलेला आहे. त्यातला बोत मेन असतो, तो जास्त महाग असतो. पण हा गोळ मासा बघा. आणि कसा आहे हा गोळ? 800 रुपये किलो आहे गोळ मासा. हे बघा हे कलेट पापलेट आहे 700 रुपये किलो कलेटवाला. आणि पिवळी वाम तर आज मार्केटमध्ये पिवळी वामच आहे सगळीकडे 800 रुपये किलो. ओके हा टुन्ना आहे कुपा. हा कुपा कसा? 500 रुपये किलो. कुपा 500 रुपये किलो. आणि या बघा ताईंकडे सुरमई वगैरे सर्व आहे. म्हणजे सगळ्यांकडे सगळेच मासे मिळतात तुम्हाला, असं नाही की कोणाकडे आहे. हा आता मासे चालू झाले, बोटी चालू झाले. बघा हा पाला मासा. हा कसा किलो देते पाला मासा? पाला मासा 800 रुपये. 800 रुपये. सुरमई कशी दिली? हे बघा साईज प्रमाणे. तर ही कशी 500 रुपयाला सांगते सुरमई आहे ना. हे बघा 500 रुपयाला. हे बघा यांच्याकडे पण बरेच मासे आहेत सर्व आहे यांच्याकडे. आणि हे शिंपले कसे आहेत? हे बघा 100 रुपये वाटा आहे शिंपल्यांचा. हे बघा शिंपल्यांचा वाटा भरलेले आहेत ना. आणि हे बघा हे 600 रुपये जोडी. कापरी पापलेट 600 रुपये जोडी. 500 रुपये. बरं 300 रुपये जोडी आहे बघा. हे बघा हे 300 रुपये जोडी आहे. बांगडे पण 100ला 5 आहे. 100ला 5 बांगडे आहेत. हे बघा हे बांगडे आहेत 100ला 5-6 बांगडे देतात. हे बघा 100ला 5 आहे. हे बघा हे 100ला 5 ताज्या ताज्या बांगडे देते मावशी. एकदम चांगले. अच्छा मावशीकडे हे बघा कोळंबी बघा मावशीकडे. हे बघा केवढी साईज आहे. कशी आहे कोळंबी? हे बघा 400 रुपये किलो कोळंबी. एकदम चांगली. हे बघा साईज बघा केवढी मोठी आहे, मस्त आहे एकदम. आणि समुद्रातली कोळंबी? हो ती पण 100 रुपये पाव. एक पण चांगली कोळंबी. हे बघा हे 100 रुपये पाव किलो, म्हणजे 400 रुपये किलो. बोंबील पण एकदम ताजे. बोंबीलचा वाटा कसा लावलाय? बोंबील 100 रुपये पाव चांगली कोळंबी. हे बघा बोंबील 100 रुपयाला. हे 5 पीस आहेत. हो चांगली आहे. हे बघा बोंबील मोठी साईज आहे बोंबीलची पण. किलो पाहिजे. आणि जिताडा कुठे आहे? हा जिताडा. हा बघा छोटे जिताडे आहेत. जिताडे साईज छोटी आहे. कसा जिताडा? जिताडा तो आहे 400 रुपये 400 किलो. रुपये 700 रुपये देतो. 600 रुपये किलो आहे. आणि मेन म्हणजे या मार्केटमध्ये सगळे मराठी आहेत. सगळे मराठी लोक आहेत त्या पुऱ्या मार्केटमध्ये. इकडे सगळे आपले कोळी बांधव आहेत, कोळी महिला सर्व विकायला आहे बघा इकडे. कोणी बाहेरचं नाही आहे इकडे. बघा जिताडा मासा आहे. कसा किलो जिताडा? बघा 600 रुपये किलो जिताडा मोठे. हे सुरमई पण 600 रुपये किलो. बघा 600 रुपये किलो सुरमई. रावस पण 600 रुपये किलो. बोंबील 250 रुपये. 400 रुपये किलो कोळंबी. कापू पापलेट 1500 रुपये. बघा केवढा मोठा आहे बघा कापडी पापलेट. 1500 रुपये किलो. 1 किलो पर्यंत आहे. 1 किलो पर्यंत साईज मोठी आहे पापलेटची. ते मुशी कशी आहे ताई? हे बघा 150 रुपयाला मुशी 1 पीस. बघा आणि आपल्याला पाकड पण बघायला मिळते छोटीवाली. पाकड कशी आहे मावशी ताई? ही बघा ही 200 रुपयाला पाकड आहे. हे बघा 200 रुपयाला ही पाकड आहे. हे बघा तिकडे मासे घ्या आणि इकडे कटिंगला या. कटिंगचा काय रेट आहे दादा? 10 रुपये 20 रुपये. ते 20 रुपये किलो की 10 रुपये किलो? 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. बघा कटिंगचा रेट आहे 20 रुपये किलो. कुठला पण मासा घेऊन ये तिकडनं आतमधनं इथनं साफ करून कटिंग करून घ्या. प्रॉन्स साफ करून मिळतात. साफ करायचे किती घेतात दादा प्रॉन्सचे? 1 किलोचे 20 रुपये. म्हणजे प्रॉन्स साफ करायचं तरी पण 1 किलोचे 20 रुपये. कापायचे असेल तरी 1 किलोचे 20 रुपये.
आणि हा काय रावस का? 300 रुपये पाव विकताय, विकायला आहे का? बघा यांच्याकडे विकायलाच आहे 300 रुपये पाव किलो. आणि इकडे तुम्हाला गोड्या पाण्याचं पण मार्केट आहे बघा. इकडे आतमध्ये गोड्या पाण्याचे पण मासे मिळतील. जसं आपण खाऱ्या पाण्याचे बघितले तसे गोड्या पाण्याचे आहेत. एवढे मोठे मोठे आहेत बघा. काय आहे हा? बघा कटला, केवढा मोठा आहे कटला मासा. कसा किलो आहे तो? 400 रुपये किलो कटला मासा. आणि हा रूपचंद, हा बघा रूपचंद 180 रुपये किलो. आणि हा रोहू कसा? हा बघा रोहू मासा आहे 200 रुपये किलो. आणि हा बघा काळा मासा चिलापी, तेलपा म्हणतात का? काळ्या माशाला बरीच नाव आहेत पण आपण त्याला काळा मासाच म्हणू. हा कसा आहे? हा बघा 200 रुपये किलो. साईज बघा केवढी मोठी आहे. आणि ही कशाची गाबोळी अंडी आहे? ही बघा ही कटल्याची गाबोळी पण आहे. ही किलोवर विकते की अशी डायरेक्ट? कशी किलो ती? बघा गाबोळी 400 रुपये किलो, 100 रुपये पाव किलो. हे बघा इकडे काय म्हणतो पोचा ना? हे बघा ही कोळंबी किती? 700 रुपये किलो. ही का अंडी आहेत का? हे बघा ही गाबोळीवाली कोळंबी 700 रुपये किलो. हे बघा पिवळे पिवळ्या कलर गाबोळी दिसते तुम्हाला. आणि सगळ्यात तशा आहेत या. हा सेमच आहे ना हे बघा. हे बघा 700 रुपये किलो. तुमच्याकडे पण बघा एवढ्या मोठे मोठे आहेत कोळंबी आहे बघा. आणि सगळे अंडेवाले आहेत या. हा बघा ही बिगर अंडीवाली आहे. केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत बघा, तुम्ही बघू शकता. कशी किलो आहे? 700 रुपये किलो. यांचा थोडासा कलर वेगळा होता. यांचा एकदम ब्लॅकिश कलर आहे पट्टेवाला आहे बघा. हा ही कशी? ही बघा ही थोडीशी छोटी साईज आहे. ही 500 रुपये किलो आहे. हे अंडीच असतात का? ओके आता सीझन आहे, अंड्याचा सीझन आहे आमचं. हे बघा. आणि ही आपली 400 रुपये किलो. हे बघा. आणि छोट्यावाले आहे बघा मिशिवा का? हां ही पण 400 रुपये किलो. इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कोळंबी आणि पोचा पण खायला मिळतील. बघा बघायला मिळतील. घ्यायचे तर तुम्हाला येऊ शकता तुम्ही इकडे कल्याणच्या फिश मार्केटला. आणि बघा इकडे पण मोठे मोठे गोड्या पाण्यातले मासे. हे कशाचे गाबोळी? ही कटल्याची आहे का? ओके कटल्याची. कशी किलो आहे? 400 रुपये किलो. अरे हा बघा कटला कापून ठेवला. कटला कसा किलो आहे मग? 400 रुपये किलो. कटला मासा पण 400 रुपये. त्याची गाबोळी पण 400 रुपये किलो. हा बघा हा रोहू आहे. रोहू कसा किलो? 250 रुपये किलो. बघा रोहू मासा 250 रुपये किलो. गोड्या पाण्याचे बरेच मासे आहेत पण गोड्या पाण्याचे मासे हा 180 रुपये. हे पण रोहूच आहे छोटेवाले. हे 180 रुपये किलो. आणि मी तुम्हाला जर सांगितलं होतं ना की गोड्या पाण्यातले मासे घरी घेऊन साफ करायच्या भानगडीत पडू नका. आपल्याला जमत नाही. किती खवले असतात बघा त्याच्यावर. ते इथेच साफ करून क्लीन करून कापून घ्यायचे. बघा ब्रश बनवून ठेवलाय का खवले काढायला पावडा. आपल्याला घरी खूप मुश्किल आहे. हे काय आहे? लाहोरी. हे बघा इकडे तुम्हाला मार्केटमध्ये ना लाहोरी पक्षी पण मिळेल. हे बघा मला पहिलं कोंबडीसारखंच वाटलं पण कोंबडी नाही लाहोरी पक्षी आहे बघा. हा कसा किलो आहे दादा? 160 रुपये किलो जोडी कापून. याला तित्तर म्हणतो ना आपण तित्तर. तर बघा तित्तर याचं आहे ते. यांची अंडी पण आहे. यांची अंडी कशी? 20 रुपयाला एक. हे बघा तित्तर पक्षी आहे हा. हा तुम्हाला या मार्केटमध्ये तित्तर पण मिळतील. 160 रुपयाला जोडी तित्तरची. आणि बघा ही आहे तित्तरची अंडी लाहोरीची. ही तुम्हाला 20 रुपयाला एक अंडा. केवढा अंडा आहे बघा छोटंसं. हे बघा केवढूचं अंडा आहे तित्तरचं. आणि आपली गावठी अंडी. गावठी अंडी कसं आहे बघा? 150 रुपये डझन गावठी अंडा. आणि इकडे तुम्हाला मटण पण मिळेल. बोकडाचं मटण. इथे मुंडी क्लिनिंग चालू आहे. हे मुंडीचं चालू आहे. मुंडी देतात. कशी मुंडी देतात दादा? मुंडी कशी? 350 रुपयाला मुंडी. बघा इकडे तुम्हाला इथेच मार्केटच्या बाजूलाच म्हणजे मार्केटमध्येच मटण चिकन ते पण आहे. जसं तुम्हाला तित्तर दाखवलंच मी इकडे. त्यांच्याकडे चिकन कोंबडी वगैरे सर्व आहे. पाया पण आहे तिकडे. पाया कसे दादा? बघा 250 रुपयाला 4 पाय.
आणि आता मटनचा रेट काय चालू आहे? 700 रुपये किलो. आणि वजडी कशी देतो मात्र वजडी? ही बघा 240 रुपये किलो वजडी आहे. आणि हा बघा हा रावस आहे काय? हा रावस आहे बघा केवढा मोठा. कसा किलो? बघा 1200 रुपये किलो. एवढा मोठा रावस आहे बघा. आणि हे काय ताई? हे बघा गोळ मासा. हा कसा किलो? 1000 रुपये किलो. हा बघा हा पण 1000 रुपये किलो. मोठी असते पण आता नाही. सध्या सुरमई नाही मोठी. तर या मावशीकडे बघा हे मोठे मोठे मासे मिळतील तुम्हाला. बघा या मावशीकडे या तुम्ही सुरुवातीलाच आहे इकडे. आणि हे बघा रावस गोळ मोठे मोठे मासे आहेत. किलोवर मिळतील तुम्हाला कापून आणि कटिंग करून पण मिळतील. कटिंगचे पैसे नाही घेणार ना तुझ्याकडचे घेतलेले मावशी? नाही. हा हिच्याकडे घेतले तर कटिंगचे पैसे फ्री, म्हणजे कटिंग फ्री. कटिंगचे किती घेते मावशी? एक वाटा असल्यावर 10 रुपये. ओके वाट्यावाले 10 रुपये वाटा आणि बाकी किलो असेल ते 20 रुपये किलो. बघा हा आहे बालके. कसे बालके ते? 100 रुपये पाव किलो बालके. बघा बालके मासा. आणि हे काय आहे? हे बघा हा डाकू मासा. ओके आपण मागे टिटवाळ्याच्या व्हिडिओमध्ये जाताना पोरांनी पकडत होते बघा ती लहान पोरं, तो डाकू मासा. तुम्ही पण टिटवाळ्याचे आहे. बघा ही टिटवाळ्याची मावशी आणि तिच्याकडे बघा हे बाहेर हे असे मासे आहेत. हे बाहेरच्या साईडला बसते मार्केटच्या. त्याच्याकडे बारीक कोळीम पण आहे बघा. कसा? 100ला 3 वाटा. बघा 100 रुपयाला 3 वाटे, 50ला 1 वाटा. आणि डाकू कसा दिलेस? डाकू 300 रुपये. 300 रुपये किलो. हे बघा हा डाकू मासा 300 रुपये किलो. डाकूला भेटायचं तर या मावशीकडे या, तुम्हाला डाकू भेटेल इकडे. आणि बघा जिवंत मासे. हे बघा जिवंत मासे. हा बघा बासा मासा. जिवंत मासा इथे मला मिळेल फ्रेश फ्रेश एकदम. बासा मासा नाव जरी बासा असलं ना तरी एकदम फ्रेश आहे. आणि कसा किलो आहे दादा? हा बघा 300 रुपये किलो आहे बासा मासा. आणि या दादाकडे बघा हे मुरी मासे पण आहे छोटे छोटे. मुरी हे बघा कशी आहे मुरी मासा? 1200 रुपये. हा बघा 1200 रुपये किलो. तेवढ्या 12 महिने असतात. 12 महिने ना. हे बघा हा बघा मुरी मासा. फिक्स रेट आहे. फिक्स रेट आहे. फिक्स रेट ना 1200 रुपये किलो. 12 महिने ना. कधी पण या दादाकडे या. दिगंबर. हे बघा यांच्याकडे तुम्हाला 12 महिने हा मुरी मासा मिळेल. 1200 रुपये किलो फिक्स रेट. तर अशा प्रकारे आपलं कल्याणचं फिश मार्केट पूर्ण एक्सप्लोर करून झालं आहे. तर तुम्ही बघितले की सगळ्याच प्रकारचे मासे आहेत इकडे. जे गोड्या पाण्याचे खाऱ्या पाण्याचे सगळेच. तुम्हाला याचं तर नक्की इथे येऊन मासे विकत घ्या. हे कल्याणचं फिश मार्केट आहे. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.